सोलापूर जिल्ह्यासह इतर भागातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक होते, मात्र कांद्याच्या भावात मोठी घसरण सुद्धा झालेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी 900 ते 1,500 रुपयांपर्यंत भाव मिळतोय आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याचं सध्या दिसून येत आहे। सरकारने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायत आणि अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शेतकऱ्यांनी सध्या दिलेला आहे। मालाला योग्य भाव भेटत नसेल, आमच्या केलेल्या कष्टाचं जर तुम्ही किंमत करत नसाल, आम्ही 6 रुपये 7 रुपये काय परवडणार आहे? एकरी कमीत कमी 50 ते 60,000 रुपये खर्च येते कांदा काढायला। इथं टेम्पोचं भाडं माझ्या पदर पैशाने द्यायची वेळ आली आहे। फाशी घेऊन मारायचे टाइम आला या सरकारच्या पुढं। बाहेर देशाहून कांदा आयात निर्यात करून मागून यांनी विकायला लागले, ते इथला कांदा नासून चढून टाकायला लागले। ते आज सरकारनं कांद्याची निर्यात बंदी आयात बंदी उठवावी आणि सगळ्या शेतकऱ्यावर उपकार करावे, एवढीच माझी विनंती आहे। जागतिक बाजारात कांद्याला पूर्ण मागणी असताना भारताने निर्यात बंदी ऐन टायमाला शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार त्या टायमाला निर्यात बंदी करून शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम केलेलं आहे सरकार। ह्या सरकारला जाहीर सांगतो, सर्व शेतकऱ्यांनी नोटाचं बटन दाबून ह्या पूर्ण मतदानावर बहिष्कार घालावा, एवढीच माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे। आणि येणाऱ्या काळात येणारी जी तरुण पिढी आहे त्यांना संधी द्यावी, तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे। कारण येणारे नेतेही स्वाम्या गेला का गोम्या येतोय, त्यामुळे आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांचं नुकसान करण्याशिवाय दुसरं काय नाही।